नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये विविध डिपार्टमेंटच्या विविध याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। याच्यामध्ये तलाठी अपडेट, WRD अपडेट, WCD अपडेट, पोलीस भरती अपडेट, MPSC अपडेट, याच्यावरती सगळ्या प्रकारची अपडेट आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे ज्या डिपार्टमेंटशी तुम्ही निगडीत असाल त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। सर्व प्रकारची माहिती याच्यामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर जे मुख्य आहे मित्रांनो, खुल्या प्रवर्गातील नॉन क्रिमिनलची अट जी आहे ती आता रद्द करण्यात आलेली आहे आणि MPSC देणारा राज्यभरातील महिला उमेदवारांना हा दिलासा आहे, ठीक आहे। तर महिला प्रवर्गातून तुम्हाला जर आरक्षण घ्यायचं असेल ओपनमधल्या महिलांना, तर तुम्हाला नॉन क्रिमिनलची अट देण्यात आलेली होती। त्याच्यामुळे भरपूर काही परीक्षेमध्ये आता सुद्धा जे आहे ते नॉन क्रिमिनल नसल्यामुळे महिला ज्या उमेदवार आहेत त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आलेले होते किंवा त्यांना जे आहे ते शेरा दिलेला होता की नॉन क्रिमिनल नसल्यामुळे तुम्हाला या पदभरती करता ग्राह्य धरले जाणार नाही। तर ती आता रद्द केलेली आहे मित्रांनो अट। तर आता MPSC देणाऱ्या राज्यभरातील महिला उमेदवारांना हा मोठ्या प्रमाणात दिलासा जे आहे ते कोर्टाने दिलेला आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, न्यूज आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजे MPSCने खुल्या प्रवर्गातील 2 महिला उमेदवारांना सदन गटात मोडत नॉन क्रिमिनल असल्याचे प्रमाणपत्र नसल्यामुळे पशुधन विकास अधिकारी पदाच्या गुणवत्ता यादीमधून वगळले होते, ठीक आहे। यावर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे मॅट औरंगाबाद खंडपीठाने शासन निर्णयाचा आधार घेत नॉन क्रिमिनलची अट रद्द केली व या दोन्ही उमेदवारांना 6 आठवड्याच्या आत नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, ठीक आहे। विशेष म्हणजे राज्य शासनाच्या सेवेतील पदभरती खुल्या प्रवर्गातील तसेच मागास प्रवर्गातील महिला उमेदवारांना सदन गटात मोडत नॉन क्रिमिनल असलेल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसेल असा शासनाने निर्णय आता दिलेला आहे, ठीक आहे। तर असा शासन निर्णय असतानाही आयोगाने जाचक अट लावून उमेदवारांची निवड थांबवलेली होती। पशुधन विकास अधिकाराच्या 298 पदाकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSCने फेब्रुवारी 2022 मध्ये जाहिरात दिलेली होती। लेखी परीक्षा 26 डिसेंबर 2022 ला पार पडली। मुलाखती सप्टेंबर 2023 मध्ये झाल्या। त्याचबाबतची सामान्य गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली। मात्र यात नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नसल्यामुळे खुल्या वर्गातील डॉक्टर सरस्वती माकणे आणि डॉक्टर नयना सिंग यांना 2 उमेदवारांना वळविण्यात आले होते, ठीक आहे। या 2 उमेदवारांना वळविण्यात आलेले होते। तर 4 मे 2023 रोजीच्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार इतर प्रवर्गातील महिला उमेदवारांना प्रमाणेच खुल्या राखीव वर्गातील महिला उमेदवारांना सुद्धा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली। परंतु शासन निर्णय हा जाहिरात क्रमांक 83/2021 या जाहिरातीमध्ये अर्ज केलेला उमेदवार आणि ज्या जाहिरातीचा निकाल 25 मे 2023 नंतरच्या जाहिरातीमध्ये अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांनाच त्यांचा लाभ मिळेल असे नमूद केले होते। या जाहिरातीमधील ती अट भेदभावपूर्वक व घटनाबाह्य होती। त्यामुळे डॉक्टर सरस्वती माकणे आणि डॉक्टर नयना सिंग यांनी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर भालचंद्र वंजर यांच्या मार्गदर्शनात ॲडव्होकेट डॉक्टर साहेबराव नांदेडकर यांच्यामार्फत मॅट औरंगाबाद येथे 4 मे 2023 रोजी शासन निर्णयातील अटीस आव्हान दिले। सुरुवातीला 19 ऑक्टोबर 2023 रोजी या प्रकरणात महाराष्ट्र प्रशासकीय अधिकाऱ्याने 2 महिला उमेदवारांसाठी 2 जागा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते। अंतिम सुनवाईनंतर विशिष्ट जाहिरातीत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र शिथिलता देणारी अट रद्द करण्यात आल्याने आता सर्व खुल्या प्रवर्गातील महिलांना दिलासा मिळालेला आहे, ठीक आहे। म्हणजे आता तुम्हाला नॉन क्रिमिनलची जी अट आहे ते राहणार नाही, ठीक आहे। तर याच्यानंतरची न्यूज बघूया मित्रांनो, दुसऱ्या डिपार्टमेंटशी निगडीत आहे। नंतरचं आहे मित्रांनो, MPSCशी निगडीत एक प्रसिद्धी पत्रक आहे आणि 27 जून 2024 आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे म्हणजे MPSCचे जे प्रसिद्धी पत्रक आहे, महाराष्ट्र राजपत्रित गट ब व गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, ठीक आहे। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2024च्या स्पर्धा परीक्षेच्या अंदाजित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात व प्रस्तुत पूर्व परीक्षा दिनांक 16 जून 2024 रोजी घेण्याचे नियोजन होते। दरम्यान कालावधीत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अधिनियमाद्वारे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्यात नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता आरक्षणाची तरतूद करण्यात आली असून शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक BCC
2024/75/16 दिनांक 27 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदीनुसार प्रस्तुत परीक्षेकरता अद्याप निवड प्रक्रिया सुरू झाल्याने अधिनियमातील तरतुदी सदर जाहिरातीला लागू आहेत. ठीक आहे. नंतर आहे पॉईंट नंबर 2, उपरोक्त पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सभा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरातीकरता शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त झालेल्या मागणीपत्रांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरता पदे उपलब्ध होत असल्यास त्यामध्ये पदसंख्या व आरक्षण नमूद करून तत्काळ विहित नमुन्यातील सुधारित मागणीपत्र नव्याने आयोगास पाठवण्याची व्यवस्था करण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागास कळवण्यात आलेले आहे. त्यास अनुसरून काही विभागाकडून सुधारित मागणीपत्रे प्राप्त झालेली आहे. ठीक आहे. अप्राप्त मागणीपत्रांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. सदर सुधारित मागणीपत्रे प्राप्त झाल्यावर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. असं एक प्रकारचं प्रसिद्धीपत्रक होतं. याच्यानंतर मित्रांनो PSIचा जो आहे तो मेन परीक्षेचा निकाल लागलेला आहे. त्याचा कट ऑफसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्या अगोदर त्याचं एक प्रसिद्धीपत्रक आपण बघणार आहोत मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर प्रसिद्धीपत्रक आहे आणि विषय आहे महाराष्ट्र राजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालाबाबत दिनांक 27 जून 2024 म्हणजे एकाच तारखेचे दोन्ही परिपत्रक आहे आणि जे संदर्भ जाहिरात क्रमांक जो होता 070/2023 होता. ठीक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 5 नोव्हेंबर 2023 दिवशी घेण्यात आलेला महाराष्ट्र राजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाचा निकाल दिनांक 27 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत मुख्य परीक्षेत अर्हता प्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आणि जे संकेतस्थळ आहे mpsc.government.in. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे परिपत्रक आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये क्लिअर त्यांनी दिलेलं आहे. प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुख्य परीक्षेचा निकाल आहे आणि निकाल आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात आलेला आहे. म्हणजे त्याची फिजिकल जे टेस्ट आहे आता ती घेतली जाणार आहे. ठीक आहे. नंतर आहे प्रस्तुत निकाला आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या व अर्जात प्रावीण्यप्राप्त म्हणजे गुणवत्ताधारक खेळाडूंचा दावा केलेल्या उमेदवारांनी शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या दिनांक 1 जुलै 2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच त्यास अनुसरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनांक 18 ऑगस्ट 2016 व दिनांक 11 मार्च 2019 रोजीच्या शुद्धपत्रकातील तरतुदीनुसार तसेच दिनांक 24 ऑक्टोबर 2019 रोजीच्या शुद्धपत्रकानुसार विषयांकित राजपत्रित गट ब पदाकरता त्यांचे क्रीडा विषयक प्रमाणपत्र वैध ठरते किंवा असे यांच्या पडताळणीकरता सदर प्रमाणपत्र संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालनाकडे पूर्व परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याचा दिनांक 14 फेब्रुवारी 2023 या अंतिम दिनांकासह किंवा तत्पूर्वी सादर करण्यात आलेल्या पोचपावतीयुक्त दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे संबंधित क्रीडा प्रमाणपत्र व सादर क्रीडा विषयक प्रमाणपत्र गट ब पदाकरता वैध ठरत असल्याबाबतच्या संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांचा किंवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल मुलाखतीच्या वेळेस सादर करणे अनिवार्य राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे 3 नंबरचा जो पॉईंट आहे स्पोर्ट कोट्यातून ज्यांनी आरक्षण घ्यायची फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकरता तो आहे. ठीक आहे. ज्यांना स्पोर्ट कोट्यातून आरक्षण पाहिजे त्यांच्याकरता. त्याच्यानंतर 4था नंबर आहे मित्रांनो प्रस्तुत मुख्य परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जाद्वारे सादर केलेले दावे अर्हतेच्या आधारेच निवडीसाठी पात्र जमविण्यात येणार आहे. 5वा नंबर आहे आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. 6वा नंबरचा पॉईंट आहे प्रस्तुत परीक्षेचा निकाल विविध मुद्द्यासंदर्भात मान्य न्यायालयात मान्य न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. 7वा नंबर आहे सदर संवर्गासाठी शारीरिक चाचणी पावसाळा संपल्यानंतर घेण्यात येईल. शारीरिक चाचणीच्या कालावधीबाबत व शारीरिक चाचणीची तयारी करण्याबाबत उमेदवारांना साधारणपणे 1 महिन्यापूर्वी जी आहे ती सूचना देण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे पावसाळा संपल्यानंतर जी आहे ती शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल घेण्यात येणार आहे आणि 1 महिन्याच्या आत तुम्हाला जी आहे ती सूचना दिली जाणार 1 महिन्या अगोदर. ठीक आहे. नंतर शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. याबाबतचा सविस्तर तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ठीक आहे. पॉईंट नंबर 9 आहे प्रस्तुत निकालातील अर्हता प्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना ज्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रक प्रोफाईलवर पाठवल्यास दिनांकापासून 10 दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. ठीक आहे. जर तुम्हाला तुमच्या गुणाबद्दल काही आक्षेप असेल तर तुम्ही ते आयोगाकडे अर्ज करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचं हे शुद्धीपत्रक आहे मित्रांनो. आता बघूया आता प्रसिद्धीपत्रकाचा म्हणजे PSIच्या प्रसिद्धीपत्रकाचा का जो कट ऑफ आहे. आता प्रसिद्धीपत्रक
परिपत्रक आपण वाचला, त्याचा कट ऑफ कोणत्या कॅटेगरीला किती लागला ते सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे MPSC, महाराष्ट्र नॉन गॅजेटेड ग्रुप बी सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन 2023, पोलीस सब इन्स्पेक्टर कट ऑफ आहे. ठीक आहे. पहिल्या कॉलमला कॅटेगरी, नंतर सब कॅटेगरी आणि कट ऑफ मार्क्स दिलेली आहे. ठीक आहे. कॅटेगरी आहे मित्रांनो ओपन. जनरलचा जो कट ऑफ लागलेला आहे 266.50 लागलेला आहे. फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ लागलेला आहे ओपनमध्ये 243. नंतर आहे स्पोर्ट पर्सनचा आहे 197. ठीक आहे. हा जो कट ऑफ आहे तो ओपन कॅटेगरीचा आहे. SC कॅटेगरीमध्ये हा कट ऑफ जनरलचा 227, फिमेल कॅन्डिडेटचा जो आहे 189 आणि स्पोर्ट पर्सनचा 153 असा कट ऑफ लागलेला आहे. ST कॅटेगरीमध्ये हा कट ऑफ जनरलचा 199, फिमेल कॅन्डिडेटचा 175 आणि स्पोर्ट पर्सनचा 115. ठीक आहे. नंतर आहे DTA जनरल कॅटेगरीमध्ये हा कट ऑफ 239, फिमेल कॅटेगरीमध्ये 196.50, स्पोर्ट पर्सनमध्ये 159 मार्काचा कट ऑफ आहे. NTBमध्ये विचार केला तर जनरलचा जो कट ऑफ आहे 234 आणि फिमेलमध्ये 207.50 मार्काचा कट ऑफ लागलेला आहे. SBCचा जर विचार केला मित्रांनो, जनरलमध्ये 232 मार्क, फिमेलमध्ये 180 मार्क आणि स्पोर्टमध्ये 126 मार्काचा कट ऑफ आहे. NTCमध्ये जर विचार केला तर जनरलमध्ये 257.50 मार्क, फिमेलमध्ये 227 मार्क आणि स्पोर्टमध्ये 163.50 मार्काचा कट ऑफ आहे. NTDचा जर विचार केला मित्रांनो, जनरलमध्ये 259 मार्क आणि फिमेलमध्ये 233 मार्काचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळू शकतो. OBCचा विचार केला तर जनरलमध्ये 244 मार्क, फिमेलमध्ये 203 मार्क आणि स्पोर्टमध्ये 154 मार्काचा कट ऑफ आहे. EWS कॅटेगरीमध्ये जनरलमध्ये 257 मार्क, फिमेलमध्ये 233 मार्क आणि स्पोर्टमध्ये 182 मार्काचा कट ऑफ आहे. आणि टाईप A आणि टाईप B आपण विचार केला हँडिकॅप कोट्यामधनं अनाथ कोट्यामधनं तर 118 मार्काचा आणि टाईप C मध्ये 217 मार्काचा आपल्याला कट ऑफ बघायला मिळू शकतो. ठीक आहे. याच्यानंतरचं प्रसिद्धीपत्रक किंवा दुसरी जी अपडेट दुसऱ्या डिपार्टमेंटची आहे ती अशा प्रकारे आहे मित्रांनो. नंतरची अपडेट आहे मित्रांनो WCD डिपार्टमेंटची. तर WCD डिपार्टमेंटची जी अपडेट आहे त्याच्यामध्ये जी री एक्झाम घेण्यात येणार आहे त्यांची जी तारीख आहे ते डिक्लेअर करण्यात आलेली आहे डिपार्टमेंटकडून. तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारणा विभाग आयुक्त, मृद व जलसंधारणा महाराष्ट्र राज्य, बाल्मी परिसर, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर 63-10-02. जाहीर सूचना आहे. मृद व जलसंधारणा विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब राजपत्रित या संवर्गातील 670 पदे सरळ सेवे भरतीने भरण्यासाठी दिनांक 19/12/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदरून परीक्षा ही शासनमान्य TCS कंपनीमार्फत घेण्यात आलेली होती. राज्यातील 28 जिल्ह्यामध्ये निश्चित केलेल्या एकूण 66 केंद्रावर दिनांक 20/2/2024 व दिनांक 21/2/2024 या कालावधीमध्ये आयोजित केलेली होती. ठीक आहे. तथापि नंदगाव पेठ अमरावती येथील केंद्रावर दिनांक 21/2/2024 रोजी घडलेल्या गैरप्रकाराच्या अनुषंगाने सदर परीक्षा शासन मान्यतेने रद्द करण्यात आली आणि त्याचा निर्णय जो आहे तो दिनांक 15/3/2024 रोजी घेण्यात आलेला होता. ठीक आहे. जनसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब राजपत्रिका संवर्गातील 670 पद भरती करता दिनांक 14, 15 व 16 जुलै 2024 या कालावधीत फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर परीक्षा ही राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या 7 शहरातील एकूण 10 TCS ION या अधिकृत केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र इत्यादी बाबत सर्व उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळवण्यात येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे परिपत्रक आहे मित्रांनो. याच्यानंतरची अपडेट आहे मित्रांनो नगर परिषदची. आणि नगर परिषदची जी अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे ते शुद्धीपत्रक आहे. नगर परिषद प्रशासन संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023च्या प्रारूप निवडणुकीत निवड सूचीत नमूद उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत. ठीक आहे. म्हणजे DBच्या बाबत हा त्यांनी पाठवलेला एक शुद्धीपत्रक आहे. महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 करता महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 मध्ये खालील नमूद संवर्गातील भाग 1 प्रारूप निवड सूचीत नमूद असलेल्या उमेदवारांनी पनवेल महानगरपालिकेचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह 3रा मजला शिवाजी चौक पनवेल येथे समक्ष उपस्थित राहणे याबाबतचे संचालनालयाने पत्र क्रमांक जे आहे ते जाहीर केलेले आहे. आणि कागदपत्र पडताळणी करता 2024-36-48 दिनांक 24 जून 2024 नुसार उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहे. सदर सूचनासोबत तारीख, न्याय व उमेदवारास न्याय वेळापत्रक जोडण्यात आलेले आहे. ठीक आहे. सदर सूचनासोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप निवड सूचीत उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीच्या वेळापत्रकातील पृष्ठ क्रमांक 28 व 29 वरील
35 ते 74 यांच्या कागदपत्र पडताळणीचा दिनांक 11/7/2024, लास्ट क्रमांक स्लॉट क्रमांक 3 व वेळ 4:30 ते 6:30 ऐवजी पुढील प्रमाणे वाचावे. ठीक आहे. प्रारूप अनुसूचित उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रकातील पृष्ठ क्रमांक 28 व 29 वरील अनुक्रमांक 35 ते 74 यांच्या कागदपत्र पडताळणीचा जो दिनांक आहे 12/7/2024, स्लॉट क्रमांक 3 व वेळ 4:30 ते 6:30 राहणार आहे. ठीक आहे. अगोदर जो होता तो दिनांक होता मित्रांनो 11/7/2024, आता त्याला बदलून 12/7/2024 करण्यात आलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतरची अपडेट बघूया मित्रांनो पोलीस डिपार्टमेंटची. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सोलापूर शहर पोलिसांची ही अपडेट आहे आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पोलीस शिपाई भरती 2022-2023च्या संदर्भात पोलीस शिपाई भरती 2022-2023साठी मैदानी चाचणी दिनांक 19, 20 व दिनांक 25/6/2024 रोजी घेण्यात आली होती. सदर मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी दिनांक 25/6/2024 रोजी प्रसिद्धसुद्धा करण्यात आलेली होती. सदर यादीमध्ये नमूद बाबी जसे मैदानी चाचणीमधले गुण, सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, NCC प्रमाणपत्र इत्यादी बाबत उमेदवारास काही आक्षेप असल्यास तसे कार्यालयास 24 तासाच्या आत कळवण्याची सूचनासुद्धा देण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे. नमूद कालावधीमध्ये एकही आक्षेप प्राप्त न झाल्याने उपरोक्त नमूद यादीतील लेखी परीक्षेसाठी 1/10 प्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गणी यादीस यासोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे एका जागेसाठी जे आहे ते 10 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ठीक आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक 7/7/2024 रोजी सकाळी 10 ते 11:30च्या दरम्यान SBCH हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, श्री बिरस्वती चन्नवीर शिवाचार्य हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, MIDC अक्कलकोट रोड सोलापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे. उमेदवारांसाठी ज्या सूचना राहणार आहे मित्रांनो, लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी रविवार दिनांक 7/7/2024 रोजी सकाळी 7 वाजता उपरोक्त नमूद ठिकाणी लेखी परीक्षेसाठी हजर राहावे. नंतर आहे 2 नंबरची सूचना, सर्व उमेदवारांनी वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर असलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पॉईंट नंबर 3 आहे, उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना शासकीय ओळखपत्र, MIITकडून यापूर्वी देण्यात आलेल्या प्रवेशपत्र व या कार्यालयाकडून शारीरिक चाचणीसाठी देण्यात आलेले पोलीस भरती ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक राहणार आहे. उमेदवारांना पॅड व काळ्या शाईचे पेन परीक्षेसाठी या कार्यालयाकडून पुरवले जाणार असल्यामुळे मुद्दा क्रमांक 3 मधील नमूद कागदपत्राव्यतिरिक्त इतर कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. याच्यानंतर बघूया तांत्रिक अडचणीमुळे जी आहे ती लघु परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणक जे आहे ते संगणक अनुलेखन शॉर्ट हँड परीक्षेचे बुधवारी दिनांक 26 रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र उमेदवारांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याने अनेक केंद्रावर लघुलेखनाची परीक्षा झाली नाही. त्यामुळे बुधवार दिनांक 26 जून रोजी होणाऱ्या लघुलेखन परीक्षा येत्या 28 जून रोजी पुन्हा आयोजित केल्या जाणार आहेत. परीक्षा परिषदेतर्फे यंदा प्रथमच लघुलेखन परीक्षा संगणकावर आयोजित केल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकावर ऑनलाईन लॉग इन करावे लागणार होते. परंतु बुधवारी दिनांक 26 रोजी सकाळच्या दोन्ही सत्रामध्ये सर्व्हरचा काही तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे जे आहे ते अडचणी असल्यामुळे आणि अनेक परीक्षा केंद्रावर लघुलेखनाची परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे दुपारच्या सत्रातील परीक्षाही अद्याप ज्या आहेत त्या घेण्यात आलेल्या नाहीत. ठीक आहे. तर 26च्या परीक्षा 28 रोजी घेण्यात येणार आहे. 26 जून रोजीच्या संपूर्ण दिवसाच्या परीक्षा येत्या 28 तारखेला रूपांतरित करण्यात आल्या आहेत. तसेच दिनांक 27 जून रोजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांना दिली. तसेच सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांना हा संदेश पाठवा असे त्यांनी नमूद केलेले आहे. ठीक आहे. याच्यानंतरची जी अपडेट आहे मित्रांनो ती याच्यानंतरची अपडेट आहे मित्रांनो, महसूल विभागाअंतर्गत 75,000 पदांची भरती प्रक्रिया प्रलंबित असल्याबाबत एक प्रकारचे जे आहे ते प्रश्न विचारलेले गेलेले आहे आणि त्यांचे उत्तरसुद्धा शासनाला मागण्यात आलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता श्री दीपक चव्हाण फलटण, श्री रईस शेख बिनवडी पूर्व, सन्मान्य मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करताल का, अशा प्रकारचे पत्र याच्यामध्ये देण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा याच्यात विचारण्यात आलेले आहे. प्रश्न याच्यात तुम्ही वाचू शकता मित्रांनो. आणि याच्यामध्ये ते शासकीय पद भरती प्रक्रियेच्या सुसूत्रता नमुना, राज्य सरकारने जाहीर केलेल्या 75,000 पदाच्या भरतीच्या प्रक्रियेला ब्रेक लावण्यात आला असून वित्त खात्यामध्ये रिक्त असलेल्या वर्ग 3 आणि वर्ग 4 या पदांची भरती महसूल विभागीय स्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे का, हे खरे आहे का, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि फार प्रकारचे याच्यात प्रश्न आहे. तर हे परिपत्रक आहे जे तुम्हाला परिपत्रक नाही, एका प्रकारचे जे प्रश्न आहेत, एका प्रकारचे जे
विचारण्यात आलेले प्रश्न आहे गव्हर्नमेंटला, त्याचे सगळे प्रश्न याच्यात दिलेले आहे. तर असल्यास महसूल विभागीय स्तरावर भरती प्रक्रियेतील प्रत्येक खात्याचे प्रादेशिक नियुक्ती अधिकारी नियुक्त करून रिक्त पदांची जी आहे ती प्रत्येक महसूल विभागात स्वतंत्र जाहीर प्रसिद्ध करणे, भरती प्रक्रिया राबवण्यासाठी कंपन्यांबरोबर स्वतंत्र करार करणे आणि प्रत्येक विभागात समान पदासाठी वेगळी परीक्षा घेणे ही प्रक्रिया राबवावी लागत असून सरकारने नियुक्त केलेल्या TCS व IBPS या कंपन्यांना देखील 1-2 पदासाठी संपूर्ण भरती प्रक्रिया राबवणे सदर कंपन्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याने ही भरती प्रक्रिया खोळंबलेली असल्याचे दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी व त्यानुसार निर्देशन आलेले आहे. हे खरं आहे काय असं विचारण्यात आलेलं आहे. तर हे पॉईंट तुम्ही इथे वाचू शकता. ठीक आहे. याच्यानंतरची अपडेट तुम्हाला त्यानंतरची महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे मित्रांनो, अभिमन्यू पवार BJP यांनी जे शासनाकडे मागणी केलेली ते फार महत्त्वाची मागणी आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना असे वाटतही असेल की ज्या आता परीक्षा TCS किंवा IBPS माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून घेतल्या जाणार नॉर्मलायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये घोळ होत असल्यामुळे ह्या ज्या परीक्षा आहेत त्या MPSCने घ्यावे अशी मागणी याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. तर बघूया, सर्व शासकीय नोकरी भरती प्रक्रिया MPSC मार्फत राबवण्यात यावी अशी विनंती माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ, ब आणि क दर्जाच्या पदाची भरती केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पारदर्शक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी ओळखला जातो. विद्यार्थी वर्गात आयोगाची विश्वासार्हता खूप चांगली असून नुकतीच 8,000 लिपिक पदांची भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवून आयोगाने मोठ्या भरती प्रक्रिया राबवण्याची क्षमतासुद्धा सिद्ध केली आहे. या सर्व बाबीचा विचार करून राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आलेली आहे. याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे. सर्व शासकीय नोकर भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा निर्णय झाल्यास शासकीय नोकर भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता येईल असा विश्वास आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, IBPS आणि TCS कंपनीवर विश्वास आता लोकांचा उडालेला आहे. त्यामुळे जी परीक्षा आहे, सरळ सेवा भरती असो की कोणत्याही प्रकारची भरती असो, ती MPSCच्या मार्फत घेण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे आणि याला सर्व विद्यार्थ्यांचा सुद्धा पाठिंबा असणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर तलाठी पदाची अपडेट आहे मित्रांनो. पदाच्या संदर्भात अपडेट आहे. पेशा क्षेत्रातील जे आहे ती भरती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी आणि पेशा क्षेत्रातील उमेदवारांना जॉईनिंग द्यावी अशा संदर्भात एक कोर्ट ऑर्डर कोर्टाने पास केलेली आहे. ती कोर्ट ऑर्डर तुम्ही इथे बघू शकता आणि ओरिजिनल ॲप्लिकेशन नंबर जो होता 420/2024 होता आणि या संदर्भात जे कोर्टाने ऑर्डर पास केलेली आहे. कोरम जो होता मित्रांनो जस्टिस मृदुला भाटकर यांचा होता आणि त्यांनी जे ऑर्डर दिलेली आहे की पेशा क्षेत्रातील जे उमेदवार असतील त्यांना लवकरात लवकर जे आहे ते सेवेमध्ये रुजू करून घ्या अशी ऑर्डर देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर जे पेशा क्षेत्राची थांबलेली भरती होती ते पूर्ण होणार आहे. ठीक आहे. पूर्ण कोर्ट ऑर्डर याच्यामध्ये दिलेले आहे आणि मी टेलिग्राम चॅनलला सुद्धा हे सर्व ऑर्डर वगैरे आणि आतापर्यंत जे वाचून दाखवलेलं अपडेट आहे सर्व टेलिग्राम चॅनलला मी ऑलरेडी टाकलेलं आहे. सोबतच जे आहे त्या जागा ज्या नवीन निघालेल्या ऑर्डनन्स फॅक्टरीपासून तर CGL त्या सर्व जागाची PDF सुद्धा तुम्हाला टाकलेली आहे. चॅनलला नवीन असाल तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करायला विसरू नका मित्रांनो. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. याच्यानंतरचे जे अपडेट आहे मित्रांनो ते सुद्धा आहे मित्रांनो. उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे व गट क भूकरमापक तथा लिपिक संवर्ग सरळता भरती सन 2021 महसूल व वन विभाग यांच्याकडील पत्र क्रमांक जे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. सुधारित प्रतीक्षा यादी यांनी जाहीर केलेली आहे. वेटिंग लिस्ट कॅटेगरीनुसार जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये ते बघू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे ओपनची एक सर्व्हिसमॅन, याच्यानंतर ओपन जे आहे ते प्रोजेक्ट एफेक्टेड PA UA म्हणजे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या वेटिंग लिस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओपन कॅटेगरीच्या फिमेल, याच्यानंतर मित्रांनो स्पोर्ट पर्सन, अनाथ, जनरल, फिमेल, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी ह्या सर्वांचे जे आहे त्या सर्व कॅटेगरी वाईज याच्यामध्ये कॅन्डिडेट जे आहे ते वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याची तुम्ही याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो. सर्व कॅटेगरीचे याच्यामध्ये कॅन्डिडेट आणि वेटिंग लिस्ट आणि त्यांचा नंबर, रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, मार्क किती होते सर्व इन्फॉर्मेशन याच्यात देण्यात आलेली आहे. ठीक आहे. याची PDF मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्सला मी ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सुद्धा तुम्ही
ते या चॅनलला जॉईन करून PDF डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणखी काही अपडेट माहिती मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या विद्यार्थ्यांना यांची गरज असेल, ज्या डिपार्टमेंटच्या अपडेटची गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचवायचा प्रयत्न करा मित्रांनो. बाकी काही अपडेट माहिती मिळाली तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.